नमस्कार. आज आपण खुसखुशीत अशा करंज्या बनवून घेणार आहोत. ते देखील खूपच वेगळ्या पद्धतीने. करंज्या करत असताना आपल्याला हाताखाली 1 ते 2 माणसांची गरज लागते. पण आता तुम्ही एकट्या देखील या करंज्या बनवू शकता. त्या देखील एकाच वेळेस 4-4 करंज्या तुम्ही नक्कीच बनवू शकता. आणि करंज्यासाठी लागणारा 1 ते 1.5 तासाचा वेळ ह्या तुम्ही अर्ध्या तासामध्ये बनवून तयार करून घेऊ शकता. तर बघा खूपच खुसखुशीत अशी ही करंजी बनवून तयार झालेली आहे. तर अशाच प्रकारच्या करंज्या कशा बनवल्या तर चला जास्त वेळ न घालवता आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. सगळ्यात सुरुवातीला आपण करंजीसाठी लागणारं पीठ मळून घेणार आहोत. एका मोठ्या बाउलमध्ये जवळपास 1.25 वाटी भरेल इतका आपल्याला मैदा घ्यायचा आहे. आता हा मैदा आपल्याला चाळून घ्यायचा आहे. हा मैदा मी चाळून घेतलेला आहे आणि यामध्ये जवळपास 3 ते 4 चमचे इतका आपल्याला बारीक असलेला रवा घालायचा आहे. तर करंजीमध्ये रवा घातल्यामुळे काय होतं की करंज्या ज्या आहेत त्या छान अशा खुसखुशीत होतात, नरम पडत नाहीत. सोबतच यामध्ये मी आता चवीनुसार मीठ घालून घेतलेलं आहे. आणि यामध्ये 1 चमचा भरून इतका आपल्याला तूप घालून घ्यायचं आहे. आता हे जे तूप आहे तुम्ही गरम करून देखील घालू शकता किंवा असंच देखील तूप तुम्ही घालू शकता. आता हे तूप घालून घेतल्यानंतर आपल्याला हे व्यवस्थित या कोरड्या पिठामध्ये मिक्स करून घ्यायचंय. तर दोन्ही पद्धतीने तुम्ही तूप घालू शकता. अशा पद्धतीने तूप जरी घातलं तरी मस्त करंज्या खुसखुशीत होतात. आता हे तूप मी व्यवस्थित या कोरड्या पिठामध्ये एकसारखं मिक्स करून घेणार आहे. कुठेही आपल्याला हे पीठ असं कोरडं राहता कामा नये. मस्तपैकी हे तूप एकजीव झालं पाहिजे या पिठामध्ये. जवळपास 3 ते 4 मिनिटांमध्ये हे तूप मी व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे. आता हे जे पीठ आहे हे पीठ तुम्ही 2 पद्धतीने मळू शकता. एक तर साध्या पाण्यामध्ये मळू शकता किंवा तुम्ही दुधामध्ये देखील मळू शकता. आता इथे मी पाणी घालून घेतलेले आणि हे पीठ आपल्याला व्यवस्थित मळून घ्यायचं आहे. आता एक लक्षात ठेवायचं की यामध्ये आपण बारीक रवा घालून घेतलेला आहे. त्यामुळे रवा हा साधारणपणे पाणी बऱ्यापैकी शोषून घेतो. म्हणून पीठ आपल्याला साधारणपणे थोडंसं सैलसर मळायचं आहे आणि मळून झाल्यानंतर हे पीठ आपल्याला बाजूला ठेवून द्यायचं आहे. आता हे पीठ व्यवस्थित आपल्याला मळून घ्यायचं आहे. साधारणपणे आपल्याला पोळ्या जसं लाटतो तशा पद्धतीचं पीठ मळून घ्यायचं आहे. रवा घातल्यामुळे हे पीठ व्यवस्थित थोड्या वेळानंतर घट्टसर बनून तयार होतं. आता हे पीठ आपण मळून तयार झालेलं आहे. याला आपण आता झाकण ठेवून बाजूला ठेवून देणार आहोत. पीठ छान मुरत आहे तोपर्यंत आपण सारणची तयारी करून घेऊया. गॅसवर एक पॅनमध्ये जवळपास मी 1.5 वाटी भरून इथे किसलेलं सुकं खोबरं घालून घेतलेलं आहे. तर आता हे जे सुकं खोबरं आहे हे आपल्याला व्यवस्थित हलकसं भाजून घ्यायचं आहे. तर बरेच जण सुकं खोबरं वेगवेगळ्या पद्धतीने भाजतात. साधारणपणे रंग न बदलता देखील सुकं खोबरं हलकसं शेकल्यासारखं करून घेतात. तर आता हे सुकं खोबरं मी व्यवस्थित भाजून घेत आहे. हलकसा याला बदामीसर रंग आता आपल्याला करून घ्यायचा आहे. तर हे भाजून घेऊया. याचा रंग छान असा बदामीसर आलेला आहे. याला आता आपण काढून घेणार आहोत. तर असं सुकं खोबरं भाजल्यामुळे छान त्याचा जो स्वाद आहे सुक्या खोबऱ्याचा तो खुलून येतो. आता याला आपण एका बाउलमध्ये किंवा एका पातेल्यामध्ये काढून घेऊया. आता या सेम पॅनमध्ये आपण बारीक रवा भाजून घेणार आहोत. तर या पॅनमध्ये जवळपास वाटीभर इतका मी बारीक रवा घालून घेतलेला आहे आणि हा रवा भाजण्यासाठी यामध्ये आपल्याला तूप घालून घ्यायचं आहे. आणि आता हा जो रवा आहे तो आपल्याला हलकासा खमंग सुगंध सुटेपर्यंत भाजून घ्यायचा आहे. तर इथे लक्षात ठेवायचं रव्याचा आपल्याला रंग बदलून घ्यायचा नाही. खमंग असा सुगंध सुटल्यानंतर लगेच आपल्याला हा रवा काढून घ्यायचा आहे. रवा भाजत असताना इथे गॅस मी लो टू मीडियम आचेवरती ठेवून घेतलेला आहे. रव्यासोबतच इथे आपल्याला खसखस भाजून घ्यायची. तर जवळपास 1.5 चमचा इतकी मी खसखस यामध्ये घालून घेत आहे. तर आता व्यवस्थित हे सर्व मिश्रण आपण भाजून घेणार आहोत. बऱ्याचदा या करंजीच्या सारणामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे ड्रायफ्रुट्स देखील घालून घेतात. तर आता आपण खसखस घालून घेतलेली आहे आणि खसखस घालून घेतल्यानंतर आपल्याला यामध्ये आपल्या आवडीचे ड्रायफ्रुट्स घालून घ्यायचे. तर जवळपास 5 मिनिटभर हा रवा आणि खसखस भाजून झालेले. याला आता आपण या सेम पॅनमध्ये टोपामध्ये काढून घेणार आहोत आणि यामध्ये आता आपल्याला आपल्या आवडीचे ड्रायफ्रुट्स घालून घ्यायचे आहेत. याला व्यवस्थित आपण मिक्स करून घेऊया. हे मिश्रण व्यवस्थित आपल्याला थंड करून घ्यायचं आहे. तोपर्यंत आपण इतर साहित्य घालून घेऊया. यामध्ये मी बारीक चिरून घेतलेले जे बदामाचे तुकडे आहेत ते घालून घेत आहे. सोबतच यामध्ये मी मनुके देखील अर्धे अर्धे चिरलेले घालून घेणार आहे. आता हे मिश्रण व्यवस्थित गार होत आहे तोपर्यंत आपण पिठी साखर तयार करून घेणार आहोत. तर जवळपास पाऊण वाटी इथे मी साखर घेतलेली आहे आणि यामध्ये मी वेलचीचे दाणे घालून घेणार आहे आणि याची आता आपल्याला छान अशी पावडर तयार करून घ्यायची आहे. पावडर तयार करून झाल्यानंतर मिश्रण गार झालेलं आहे की नाही हे आपण आधी चेक करून घेऊया.
मिश्रण थोडंसं कोमट वाटत आहे, त्यामुळे चमच्याने आपण थोडंसं खालीवर करून घेऊया, म्हणजे पटकन हे थंड होईल. आणि थंड झाल्यानंतरच आपल्याला यामध्ये पिठी साखर घालायची आहे. मिश्रण जर गरम असेल आणि त्यामध्ये आपण जर पिठी साखर घातली तर पिठी साखर ही वितळायला लागते आणि हे जे सारण आहे ते ओलसर होण्यास मदत होईल. सारणाचा गोडवा आणखीन वाढण्यासाठी यामध्ये मी चिमूटभर मीठ घालून घेतलेलं आहे आणि यामध्ये आता आपण पिठी साखर घालून घेऊया. तर जवळपास सगळीच पिठी साखर आता यामध्ये आपल्याला घालून घ्यायची आहे. गोड आपल्या आवडीनुसार कमी जास्त देखील आपण करू शकतो. याला मिक्स करून घेऊया व्यवस्थित. आणि आता मिक्स करून झाल्यानंतर हे जे मिश्रण आहे ते आपलं करंजीचं सारण तयार आहे. आता यामध्ये आपण वेलची घातलेली आहे आणि थोडंसं शेवटी आपण यामध्ये जायफळ देखील घालून घेणार आहोत किसून. करंजीचा स्वाद वाढवण्यासाठी थोडंसं आपण इथे जायफळ किसून घालणार आहोत. तर जास्त जायफळ न घालता जवळपास किसून झालेलं पाव चमचा इतकं जायफळ आपल्याला यामध्ये घालून घ्यायचंय. जायफळ किसून झालेले आहे. आता हे मिश्रण आपण पुन्हा एकदा मिक्स करून घेऊया. तर तयार झालेलं आहे करंजीचं सारण. आणि आता बऱ्यापैकी करंजीचं जे पीठ मळून ठेवलं होतं ते देखील छान असं मुरलेलं आहे. तर अशा प्रकारे तुम्ही ही तयारी करून घेऊ शकता. तर आता हे मिक्स करून झालेलं आहे. याला आता आपण बाजूला ठेवूया आणि करंज्या करायला घेणार आहोत. आता एकाच वेळी तुम्ही करंज्या 3 ते 4 सहजपणे बनवू शकता. तर बऱ्यापैकी आता हे जे पीठ आपण मळून ठेवलं होतं त्याची अशा प्रकारे पोळी लाटून घेतलेली आहे. आणि पोळी जी पारी आहे ती कशी लाटायची ते देखील आपल्याला माहिती आहे. एकदम पातळसर ही लाटून घेतलेली आहे. तर आता सुरुवातीला मी एका वेळेला 3 कशा करंज्या बनवायच्या ते दाखवत आहे. तर हे जे सारण आहे 3 बाजूला अशा प्रकारे चमचाभर आपल्याला घालून घ्यायचं आहे आणि व्यवस्थित त्याला आपल्याला बंद करून घेणार आहोत. तर कुठेही तुम्हाला वाटत असेल की ही करंजी तेलात घालताना फुटेल किंवा मग आपल्याला जमणार नाही तर नक्की एकदा ट्राय करून बघा. खूप झटपट अशा पद्धतीने करंज्या होतात. कुठेही या करंज्या फुटत नाही याची 100% तुम्हाला खात्री देते. तर आता हे सारण भरून झाल्यानंतर एका करंजीच्या किनारीला आपल्याला अशा प्रकारे पाणी लावून घ्यायचंय आणि दुसरी बाजू यावरती अशी फोल्ड करून त्याच्या किनारी आपल्याला अशा प्रकारे दाबून घ्यायचे आहेत. आता ही एक करंजी मी व्यवस्थित दाबून घेतलेली आहे पाणी लावून. आता दुसरी करंजीचा फोल्ड देखील आपण अशाच प्रकारे बंद करून घेणार आहोत. पाणी लावून घ्यायचंय आणि दुसरा भाग अशा पद्धतीने आपल्याला फोल्ड करून घ्यायचा आहे आणि अशाच प्रकारे आपण तिसरा भाग देखील फोल्ड करून घेणार आहोत. तर जे करंजी कट करण्याचं जे कात्रण असतं काय म्हणतात त्या चमच्याला, तर त्या चमच्याने देखील तुम्ही या करंज्या कट करू शकता किंवा तुमच्याकडे जर एखादी वाटी किंवा ग्लास असेल तर त्याने देखील तुम्ही या करंज्या कट करू शकता. पण करंजीचा हा जो फोल्ड आहे तो फोल्ड करत असताना पाणी लावणं खूप गरजेचं आहे. आणि हे पाणी लावल्यामुळे काय होतं याच्या किनारी खूप छान अशा चिकटल्या जातात. कुठेही करंज्या तेलात घातल्यानंतर फुटत नाहीत. तर आता हे व्यवस्थित 3ही करंज्या मी अशा प्रकारे दाबून घेतलेल्या आहेत. तर इथे मी वाटी घेतलेली आहे आणि व्यवस्थित वाटी आपल्याला इथे या करंजीवरती ठेवून घ्यायची आहे आणि बरोबर मधोमध वाटीच्या आतमध्ये येईल असं सारण बघून आपल्याला ही करंजी अशा प्रकारे कट करून घ्यायची आहे. तर आता एक कट करून झालेली आहे, दुसरे देखील आपण अशाच पद्धतीने कट करून घेणार आहोत. व्यवस्थित किनारी छान अशा चिकटल्या जातात आणि व्यवस्थित करंजी कट होते. आणि सगळ्यात महत्त्वाचं सगळ्या करंज्या एकाच आकाराच्या बनून तयार होतात. कुठेही लहान मोठ्या आकाराच्या करंज्या या बनत नाहीत, एकसारख्या आकाराच्या बनून होतात, झटपट तयार होतात. तर आता ह्या 3ही करंज्या मी आता कट करून घेतलेल्या आहेत आणि एक्स्ट्राचं जे पीठ आहे ते आपण अशा पद्धतीने काढून घेणार आहोत. एक्स्ट्राचं पीठ आपण अशा पद्धतीने काढून घेतलेलं आहे. तर बघा एकाच वेळेला 3 करंज्या तयार झालेल्या आहेत. आता शेवटी करायचं काय की ह्या करंज्या तयार झाल्यानंतर आपल्याकडे जो काटे चमचा असतो त्या काटे चमच्याने आपल्याला याच्या जे किनारी आहेत त्या अशा पद्धतीने दाबून घ्यायच्या, म्हणजे छान अशा या किनारे एकदम बंद होतात. आणि दुसरी गोष्ट तेलात घालताना त्या सुटत नाहीत. मस्तपैकी करंज्या बंद करण्यासाठी अशा प्रकारे तुम्ही काटे चमच्याचा वापर करून या करंज्या बंद करून घेऊ शकता. आणि सगळ्यात महत्त्वाचं खूप छान अशी डिझाइन या करंज्याच्या किनारीला तयार होते. तर तुम्ही पाहू शकता मस्त अशी एकसारख्या आकाराची ही करंजी बनवून तयार झालेली आहे. कोणाला वाटणार सुद्धा नाही की या करंज्या आपण वाटीने कट केलेल्या आहेत. तर अशाच प्रकारे बाकीच्या करंज्या देखील याच्या किनारी ज्या आहेत या काटे चमच्याने मी अशा व्यवस्थित दाबून घेणार आहे. एका वेळी 3 करंज्या कशा बनवायच्या ते आपण बघितलेलं आहे. आता एका वेळी आपण 4 करंज्या बनवून घेणार आहोत. तर हा जो पिठाचा गोळा व्यवस्थित आपल्याला मैद्यामध्ये घोळवून घ्यायचा आहे आणि त्याची पातळ अशी पारी लाटून घ्यायची, मोठी अशी पारी लाटून घ्यायची, म्हणजे सहजपणे 4 करंज्या आपल्याला तयार होतात. जर तुम्हाला 4 करंज्या बनवता येत नसेल तर तुम्ही एका वेळेला 3 करंज्या सहजपणे बनवू शकता. खूप वेळ कमी लागतो आणि सगळ्यात महत्त्वाचं आपल्या हाताखाली जर कोणी माणूस नसेल तर अशा पद्धतीच्या ट्रिकचा वापर तुम्ही नक्की करून बघा. झटपट अशा करंज्या
1 तासामध्ये ज्या होणार असतात त्या करंज्या फक्त अर्ध्या तासामध्ये बनवून तयार होतात। तर आता ही पारी व्यवस्थित मी लाटून घेत आहे। पोलपाट भरून इतकी मी मोठी पारी लाटून घेतलेली आहे आणि यामध्ये आता आपण चारही बाजूला सारण ठेवून घेणार आहोत। तर सारण हे जवळपास 1-1 चमचाभर आपल्याला अशा पद्धतीने घालून घ्यायचंय। या पोळीवरती सारण ठेवून झाल्यानंतर हे सारण पसरता कामा नये, व्यवस्थित आपल्याला हे सारण व्यवस्थित सेट करून घ्यायचंय आणि आता याच्या किनारीला आपल्याला अशा पद्धतीने पाणी किंवा दुधाचा हात लावून घ्यायचा आहे, म्हणजे याचा जो फोल्ड आहे तो या पाण्यामुळे व्यवस्थित चिकटला जाईल। आता हा फोल्ड व्यवस्थित आपल्याला दाबून घ्यायचा आहे। पाण्यावरती हा दाबल्यामुळे काय होतं की व्यवस्थित चिकटला जातो। अशाच पद्धतीने चारही बाजू आपल्याला व्यवस्थित फोल्ड करून घ्यायचे आहेत पाणी लावून। तर व्यवस्थित आपण दुसरा फोल्ड देखील अशा पद्धतीने ठेवून घेतलेले आहे आणि शिल्लक राहिलेले हे जे 2 करंजे आहेत त्याचे देखील फोल्ड आपण अशाच पद्धतीने पाणी लावून बंद करून घेणार आहोत आणि फोल्ड करून घेणार आहोत। तर चारही करंज्या व्यवस्थित आपण फोल्ड करून घेतलेल्या आहेत आणि व्यवस्थित प्रेस देखील करून घेतलेल्या आहेत। आता त्याच वाटीच्या सहाय्याने आपण या चारही करंज्या व्यवस्थित कट करून घेऊया। तर अशा वाटीने आपण कट करून घ्या। वाटी किंवा डब्याचं जे झाकण असेल किंवा डब्बा असेल त्याने तुम्ही अशा पद्धतीने करंज्या कट करून घेऊ शकता। तर आता ही एक करंजी कट करून झालेली आहे। अशाच पद्धतीने बाकीच्या करंज्या देखील मी कट करून घेणार आहे। एकसारख्या आकाराच्या अशा करंज्या आपण झटपट बनवू शकतो। जशा काही या करंज्या आपण साच्याने तयार केलेल्या आहेत अशा बनवून तयार होतात। तर आता ही दुसरी करंजी देखील कट झालेली आहे। चारही करंज्या व्यवस्थित कट करून झाल्यानंतर एक्स्ट्राचं पीठ आपण अशा पद्धतीने काढून घेणार आहोत आणि काटे चमच्याच्या सहाय्याने या करंज्याची जी किनार आहे ती व्यवस्थित आपण दाबून बंद करून घेणार आहोत, म्हणजे कुठेही ही करंजी तेलात घालत असताना फुटत नाही। तर आता अशा पद्धतीने आपण ही करंजीची किनार दाबून घेणार आहोत आणि छान अशी डिझाइन देखील तयार होते, जसं काही ही करंजी साच्याने आपण तयार करून घेतलेली आहे। तर अशा पद्धतीने बघा मस्त एकसारख्या आकाराच्या करंज्या झटपटरित्या तुम्ही तयार करू शकता। तर आता ह्या सर्व करंज्या बनवण्यासाठी मला फक्त आणि फक्त 35 मिनिटांमध्ये या करंज्या बनवून तयार झालेल्या आहेत आणि फक्त 35 मिनिटच मला लागलेली आहेत। तर आता हे व्यवस्थित मी आता ह्या सर्व करंज्या अशा प्रकारे बंद करून घेत आहे। बघा झटपटरित्या चारही करंज्या एकाच वेळेला आपण बनवून घेतलेल्या आहेत। अशा पद्धतीने तुम्ही देखील नक्की या करंज्या करून बघा, वेळ कमी लागतो आणि मस्तपैकी एकसारख्या आकाराच्या डिझाईनच्या या करंज्या आपण तयार करून घेऊ शकतो। आता ह्या करंज्या मी बनवून घेतलेल्या आहेत आणि तेल देखील आपण गॅसवरती गरम करायला ठेवलेले आहे। तर गॅस इथे आपल्याला लो टू मीडियम आचेवरती ठेवून घ्यायचा आहे आणि या करंज्या आपल्याला हलक्याशा गुलाबी रंगावरती तळून घ्यायच्या आहेत। तर आता यामध्ये मी जवळपास मावतील इतक्या करंज्या घालून घेणार आहे। गॅस इथे मी आता मध्यम करून घेतलेला आहे आणि आता ह्या करंज्या मस्तपैकी सोनेरी रंगावरती तळून घेऊया, म्हणजे छान अशा या करंज्या खुसखुशीत बनून तयार होतील। चमचेच्या सहाय्याने उलट पलट करून ह्या करंज्या दोनही बाजूने छान अशा खरपूस रंगावरती सोनेरी रंगावरती तळून घ्यायच्या आहेत। गुलाबी रंगावरती तळून झाल्यानंतर ह्या करंज्या आता आपण काढून घेणार आहोत आणि एका मोठ्या झाऱ्यामध्ये आपल्याला अशा पद्धतीने काढून घ्यायचे आहेत, म्हणजे एक्स्ट्राचं जे तेल आहे ते निघून जाईल। आणि आता जे बाकीचे बनवून ठेवलेले जे आपण करंज्या आहेत त्या देखील आपण लगेचच या तेलामध्ये घालून घेणार आहोत। तर अशाच पद्धतीने आपण बनवून घेतलेल्या बाकीच्या करंज्या देखील सोनेरी रंगावरती तळून घ्यायच्या आहेत आणि त्याला देखील आपण काढून घेणार आहोत। तर इथे मी बऱ्यापैकी या करंज्या बनवून घेतलेल्या आहेत। तर बऱ्यापैकी इतक्या ताट भरून करंज्या आता तयार झालेल्या आहेत। तर मस्त खुसखुशीत गरमागरम या करंज्या आहेत। वरील आवरणावरून आपल्याला कळत असेल की ह्या करंज्या किती खुसखुशीत झालेल्या आहेत। झटपट या करंज्या बनवून तयार होतात। तर आता ही करंजी एक मोडून देखील आपण बघूया। तर मस्त याचं आवरण खुसखुशीत असं तयार झालेलं आहे आणि झटपट होतात, जास्त काही वेळ लागत नाही। तर अशा पद्धतीच्या करंज्या तुम्ही एकदा नक्की बनवून बघा। रेसिपी आवडल्यास नक्कीच लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा। पुन्हा भेटूया नवीन एका इंटरेस्टिंग रेसिपी सहित। तोपर्यंत बाय बाय।